ऐका 2 मिनिटं, ही का चालली आहे तर मग माहिती आहे उद्या आमचा कोणता तरी जीव जाणार आहे. कंपनीचं काम निकृष्ट दर्जाचं आणि अपूर्ण आढळलं. बरोबर. लाखो रुपये खर्च पण नागरिकांच्या जीवाशी खेळ. रत्नागिरीतील मिऱ्या गावात भूमिगत वीज केबलच्या कथित निकृष्ट कामावरून संतापाचा उद्रेक झालाय. शॉक लागून आमचा जीव गेल्यावरच जागे होणार का, असा संतप्त सवाल करत शेकडो ग्रामस्थांनी, विशेषतः महिलांनी रत्नागिरीच्या महावितरण कार्यालयावर सोमवारी 15 जुलै रोजी धडक मोर्चा काढला. महिलांनी कार्यालयाचं प्रवेशद्वार रोखत अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर अधिकाऱ्यांनी पाहणीचे आश्वासन दिलं असले तरी संतप्त ग्रामस्थांनी कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. महावितरण आणि खासगी ठेकेदारामार्फत मिऱ्या परिसरात भूमिगत केबल आणि स्ट्रीट लाईटचं काम करण्यात आलं. मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. सुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन करत केबल्स योग्य खोलीऐवजी वरवर टाकण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच अनेक ठिकाणी डीपी आणि फीडरजवळ विद्युत वाहिन्या उघड्यावर पडल्या असून लोखंडी बॉक्सही खराब झाल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालाय. या गंभीर प्रकाराबाबत ग्रामपंचायतीमार्फत अनेकदा लेखी आणि तोंडी तक्रारी करूनही महावितरण आणि संबंधित ठेकेदाराने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी मोठ्या संख्येने महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. हा विषय सांगा ना, हा विषय तुम्हाला माहिती आहे ना, हा विषय सांगा ना. तुमच्या सेक्शन ऑफिसरने सांगितलेला की बाबा आमचा संबंध नाही म्हणून. आम्ही तुमच्याकडनं हँडओव्हर करून घेतलं नाही ना. 23 ला काय झालं? 2023 मी पण नव्हतो. 2023 ला नव्हतात. कधी आलात? 25 ला आलात. 1 वर्ष येऊन काय केलात? 1 वर्ष येऊन फीडबॅक का नाही घेतात या गोष्टींचा सगळ्या, की हँड ओव्हर झाले की नाही ते? कोणाला कुठच्या गोष्टी सांगताय? तुम्हाला समजत नाही? फक्त खुर्च्या उभं नुसते पैसे आमच्या जनतेच्या कुठच्या पगार घेतात. लाज नाही वाटत तुम्हाला या गोष्टीची? तुम्ही जर आता 1 वर्ष होऊन गेलं या गोष्टीचं अधिकारी म्हणून साहेबांना तुम्ही टोल पगारींना आणलं होतं, फुल पगारींशी बोलायचं नव्हतं तुम्हाला, त्यांच्याशी बोलायचं. त्यांना घेऊन आता यातून तोडगा काढा ना. तुम्ही मागचं उकरत बघ, पुढं काय करायचं ते ठरवा ना. तुम्ही काय करणार ते सांगा. तुमचं म्हणणं पण आहे पुढचं ठरवेपर्यंत जर जीव गेला तर काय करायचं हे पण तुम्ही सांगू शकता. आता घ्या ना आता लगेच मिटिंग घ्या ना. आता समजा 4 दिवसापर्यंत जर कोणता जीव उद्या मी मेलो त्याला त्याची जबाबदारी कोण घेणार इकडे सांगू नका. आम्ही चाललो. त्याची जबाबदारी कोण घेणार? लिखित स्वरूपात ऐका ना साहेब, लिखित स्वरूपात द्या. उद्या मी मेलो तर त्याची जबाबदारी कोण घ्या? लिखित स्वरूपात द्या. आम्ही चाललो. बरोबर आहे ना? लिखित स्वरूपात द्या ना. आम्हाला लिखित स्वरूपात पाहिजे, बाकी काय बोलायचं नाही. बोलू तर द्या. सोमवारचा शॉक लागत नाही तुमचं म्हणणं. बाहेर बोलवलं तुम्ही मग मगापासून म्हणताय ह्यांना बोलवा ह्यांना बोलवा. आता ते बाहेर आले तर बोलू देत नाही. आज आहे सोमवार. आपण बुधवारी सकाळी तुमची 5 माणसं घ्या, आमची 5 माणसं. आपण सकाळी मिटिंग घेऊया इथे आणि त्या आम्हाला विषय सांगता उद्या तुम्ही ऐका ना काही गोष्टी तुमच्या हातात नाही. तुमची बदली होणे तुमच्या हातात नाही ना, की आहे? नाही आहे ना. उद्या मग ऐका ना जरा ऐका ना 2 मिनिटं. आम्ही आमच्या गोष्टी सांगण्यासाठी आलो. तुमचं हे सांगायचं आहे ना. तुम्ही सर आम्हाला बोलवा, आम्ही येतो बसतो. तुम्ही नका सांगू जास्त. जरा मी काय सांगतो ऐका 2 मिनिटं. ही का चालली आहे तर मग माहिती आहे उद्या आमचा कोणता तरी जीव जाणार आहे. तेव्हा तुमच्याकडचा कोणता तरी आम्ही जीव घालायला येणार, याच्यात काय वाद नाही. आता काय सांगतोय ना जरा 2 मिनिटं ऐकून घ्या शांतपणे. हा जो हे जे पत्र दिलंय ना तुमच्या सहाय्यक अभियंता म्हणजे कोण सेक्शन ऑफिसर आमचे जे आहेत, हे योग्य आहे का मला सांगा. त्याची ओरिजिनल प्रत आहे आमच्याकडे, तुम्हाला हे योग्य आहे का मला सांगा. सांगता का आम्हाला? मी जाधव अधिकारी अभियंता महावितरण रत्नागिरी. आता मी 1 जून 2026 मी इथे जॉईन झालेलो आहे. बरोबर. आता काय झालं की तुमचं जे पत्र परवा जे आलं होतं ते मी 2-3 दिवस आता मंडणगड आणि इकडं आपल्या दापोली या ठिकाणी जास्त पडझड झाल्यामुळे मी तिकडे होतो. मी आज सकाळीच इथं आलो.
सकाळी आल्याला तुमचं पत्र मला मिळालं, परंतु 11 वाजल्यापासून आमची VC अजून चालू आहे. मी आता दुसऱ्या माणसाला तिथं अपॉइंट करून मी आता बाहेर आलेलो आहे तुमच्या याच्यासाठी. तर तुमचं काय असेल ते प्रॉब्लेम मला सांगा, आणि जे काय तुमच्या मिऱ्याच्या त्या ठिकाणी स्ट्रीट लाईटचं जे काम आहे त्याचं आत्ताच मी जरा सकाळी 5 मिनटं रिव्ह्यू त्याचा घेतलेला आहे, की अजूनही मला त्याच्यातलं डिटेल अजून मला कळलेलं नाही. ते तोपर्यंत 1-2 दिवस मला द्या, आम्ही ते डिटेलमध्ये आम्ही सगळं त्याच्यामध्ये काय तुमचे प्रॉब्लेम आहेत, तुमचे प्रॉब्लेम काय आहेत प्रॉब्लेम सगळे आम्ही ते समजावून घेतो. परत एकदा मीटिंग तुमचे 5 लोक आमच्याकडे द्या, त्या पद्धतीनं आपण एक मीटिंग परत अरेंज करूया, आणि त्या मीटिंगमध्ये आपलं जास्तीत जास्त तुमचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह होतील त्या पद्धतीनं आपण सोपा प्रश्न विचारतो तुम्हाला. 1 मिनिट तुम्हाला एक विषय विचारतो. आज तुम्ही 1 तारखेला हजर झाला, आज 10-12 दिवस 1 झाले. जून एक सव्वा महिना झाला गडबडीत होता असं. उद्या समजा काही वाईट घडलं आपल्या प्रकृतीसोबत, 2-4 महिने तुम्ही रजेवर आहात, तर कुठच्याही गंभीर स्वरूपाचा काय विषय घटना घडली तर तुमच्या जागेवर त्या गोष्टीचा निर्णय घेणार कोण? जर समजा 2 महिने तुम्ही रजेवर आहात, 2-3 महिने काही कारणामुळे कुणाला तरी चार्ज दिलेला असतो, ते दिलेलं असतं. तुमच्या खालची खुर्ची असते, त्या खुर्चीला तुम्ही चार्ज देऊन चार्ज जाता दिलेला ना. असतो, बरोबर. आता तुमची खालची खुर्ची जी आहे ना, त्या माणसाला त्या इथला सगळा विषय माहिती आहे. अच्छा. आमचा गावकऱ्यांचा असा तुमच्यावर आक्षेप आहे तुमच्यावर की तुम्ही हे जाणून बुजून करताय. म्हणजे कशाबद्दल म्हणताय? हे जे लाईटचे इश्यू आहेत ना, लीना पॉवरटेकने अंडरग्राऊंड केबलचा जो काय काम केलेलं आहे अच्छा. तथाकथित, त्याचे जे इश्यू आहेत ना, त्याच्याबद्दल तुम्ही हे जाणून बुजून त्या कंपनीला सारवासारव करून दुजाभाव निर्माण करताय सगळ्या गोष्टी. त्याला पाचवी घालते आता. नेमकं काय आहे ते मला ना तुम्हाला माहिती नाहीये, ठीक आहे. तुम्ही माहिती करून कधीपर्यंत घेणार या गोष्टी? मला 1-4 दिवस द्या, मी माहिती करून घेतो. तुमची लोकांचे 5 लोकांचे आम्हाला टीम द्या. तुमचे काय प्रॉब्लेम आहेत नेमके, म्हणजे त्या ठिकाणी काय काय टीम घेऊन गावात आहे तुम्ही. गावात सुद्धा येते. आमची टीम एक तयार करू, तुमचे 5 लोक द्या, आमची 5 लोकांची टीम आम्ही तयार करतो. त्या पद्धतीनं आपण जॉईंटली सर्वे परत एकदा करूया. एकदा झालेला आहे वाटतं जॉईंट सर्वे, तो पहिल्या गोष्टीचा विषयच काढू नका. कारण काय माहिती आहे, जो जॉईंट सर्वे झाला ना, ऐका साहेब, तुम्हाला गोष्टी माहिती नाहीत म्हणून मी सांगतो. आता तुम्हाला काय, मला 5 मिनिटं जे सांगितलं ते मी सांगतो. ना तुम्हाला सांगितलंय त्याच्याबद्दल आम्हाला चर्चाच नाही करायची, कारण ज्यांनी सांगितलं नाहीत ना, त्यांचा कुठच्याही प्रकारचा या गोष्टीशी चांगल्या पद्धतीने संबंध नाहीये. त्यांनी या प्रत्येक वेळी चुकीच्या पद्धतीने जाऊन सगळ्या ग्रामस्थांची फसवणूक केली आहे. आणि जे कोण कंपनी काम करत होती लीना पॉवरटेक, त्यांच्याशी संबंध साधून त्यांनी सगळं आपलं संधान साधून घेतलेलं आहे. लीना पॉवरटेक वाले आणि आम्ही त्यांना सांगत होतो की तुम्ही त्यांना काम कंप्लीट झालंय म्हणून पत्र देऊ नका आणि त्यांचे हे पण पेमेंट पण थांबवा. तरी या गोष्टीच्या विरोध जाऊन त्यांनी सगळं काम केलं नाही. आणि दुसरी गोष्ट महत्वाची, तुम्ही तुमच्याकडे ती हे काम कंप्लीट झालंय म्हणून तुमच्याकडे स्वीकृत करून घेतलात ना, आम्ही ते पण सांगत होतो की तुम्ही हँड ओव्हर करून घेतलात का? तुम्हाला एक प्रश्न, हँड ओव्हर करून घेतलात का? तुम्ही घेतलात. ते सुद्धा आम्ही बघतोय नेमकं काय झालं. तुम्हाला माहिती नाहीये. कसं आहे की 2 गोष्टी आहेत, 2 त्याच्यामधल्या स्कीम होत्या. एक सोबत जे घेऊन येते घ्याल ते त्यांनी आमच्याशी बोलायचं नाही, त्यांनी काय ती माहिती तुम्हाला प्रोव्हाइड करायची, आमच्याशी तुम्ही बोलायचं. आणि काय विषय होईल, आम्ही नव्हतो, आणि काय विषय होतील, काय विषय होतील ते तुम्ही सही शिक्क्यानुशी तिकडे लिखित स्वरूपात द्यायचे. काय नाही, बरोबर आहे ना रे? बुधवारी तुम्ही मिटिंग घेतल्यात आमच्या टायमिंग पण ठरवून ठेवा. नाही, बुधवारी म्हणजे मी तुम्हाला सांगतोय, बुधवारी आपण डायरेक्ट जॉईंट सर्व्हिस करू. मी एक नको आम्हाला नाही ना, आधी मिटिंग करा तुम्ही आमच्याशी. तुम्हाला विषय नाही साहेब, ऐका हो. मीटिंग घेऊन लगेच आपण मीटिंग करून जॉईंट सर्वे होणार नाही. मिटिंगला तुम्हाला मुद्दे दाखवायला गेलो ना, तर 8 दिवस पुरणार नाहीत. जर ऐकून घ्या, तुम्हाला मीटिंगमध्ये विषय असा, 8 दिवस पुरणार ना, त्यांना मुद्दे समजून सांगायला एवढे क्लॉजेस आहेत. ओके मग कंपनीचं काम निकृष्ट दर्जाचं आणि अपूर्ण आढळलं तर त्या कंपनीला ब्लॅकलिस्ट करायची. काय ना, बरोबर आहे ना पंचायतीचा? आम्ही आमच्या पंचायतीतर्फे सही शिक्क्यानुसार तुम्हाला लेटर देणार. आणि तुमच्याकडून पण आम्हाला माहिती पाहिजे त्या यांचं पेमेंट कुठच्या टप्प्यात आम्हाला त्यांना दिलेलं आहे याची माहिती तुम्ही येताना 2 दिवसात घेऊन या. ठीक आहे. पण आम्हाला समजा, आम्ही अशिक्षित आहोत, आम्हाला समजेल ह्या हिशोबात आणा. मराठीत तुम्हाला देतो. ओके. आता काय करायचं, निवेदन देऊन जाऊया काय? मॅडम, अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा.